मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे। मुंबईमध्ये सगळ्याच पक्षांच्या सभा ज्या आहेत त्या जोरदार होत आहेत। असं असताना आता थोड्याच वेळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील सभा पार पडते। आमदार मंगेश कुडाळकर आहेत माझ्यासाठी माझ्यासोबत। सर, वातावरण काय म्हणते लोकांचं, कारण एकनाथ शिंदे थोड्याच वेळात सभा घेण्यासाठी आहेत? नक्कीच लोकांमध्ये उत्सुकता आहे आणि आपल्याला माहिती आहे की दिलेला शब्द पूर्ण करणारा असा हा महाराष्ट्रातला एकमेव अशा प्रकारचा उपमुख्यमंत्री किंवा नेता आहे आणि नक्कीच त्यांनी ते जे शब्द देतात ते पूर्ण करतात आणि म्हणून त्यांचे शब्द ऐकण्यासाठी आज संपूर्ण रहिवासी किंवा मतदार आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि लोकांमध्ये एक उत्साह आहे त्यांच्याविषयी। मुंबईमध्ये एकमेव असं नेतृत्व असेल की त्यांच्या नामाने फक्त सगळे मतदार आणि नागरिक जमा होतात आणि त्याच्यावर निश्चितपणाने या जाहीर सभेला एक उत्सुकता आहे की ते काय बोलणार। प्रभाग क्रमांक 169 मधून तुमच्या मुलाला उमेदवारी देण्यात आलेली आहे। प्रचार कसा सुरू आहे? मागच्या काही दिवसांपासून नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो? कारण तुमच्या समोर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवाराचं आव्हान आहे। नाही, नक्कीच प्रतिसाद खरोखरच चांगला मिळत आहे आणि गेल्या 11 वर्ष मी स्वतः आमदार म्हणून या ठिकाणी केलेली कामं आणि त्याचबरोबर आधीसुद्धा पक्ष संघटनेमध्ये केलेली कामं आणि त्यामुळे समाजामध्ये विविध ठिकाणी केलेली कामं विविध संस्थांद्वारे आणि त्याच्यामुळे एक चांगला जनसंपर्क माझ्याबरोबरच जयचा सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं एक चांगलं वातावरण आज या 169 प्रभागात आहे आणि ते नक्कीच आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही म्हणताय जे याचं देखील काम आहे ते देखील प्रभागामध्ये फिरतात, लोकांशी देखील त्यांचा संपर्क आहे, पण आरोप हाच केला जातो की नेत्यांच्या मुलाला तिकीटं दिली जातात, म्हणजे महायुतीकडनं दिली जाणार नाही अशा चर्चा होत्या, पण अनेक ठिकाणी तसे दिसतात। ते प्रामुख्याने आरोप तुमचे होते, म्हणजे घराणेशाहीचे आरोप जे होतात ते होत आहेत। नाही, याच्यावरती मी एकच सांगेन की या ठिकाणी ऑलरेडी 3 नावं मी दिली होती आणि त्यापैकी जो सर्वे केला आणि त्याच्यामध्ये जिंकून येण्याचा क्रायटेरिया हा ठेवण्यात आला होता आणि जो जिंकून येऊ शकेल अशाच उमेदवाराला तिकीट त्या ठिकाणी देण्यात येणार होतं आणि हा संपूर्णपणे निर्णय शिंदे साहेबांकडे आपण ठेवला होता आणि मी सुद्धा त्या बाबतीत हट्ट केलेला नव्हता। मी सांगितलेलं जर आपल्याला योग्य वाटलं, जर हा उमेदवार निवडून येऊ शकत असेल तरच त्यांना तिकीट द्या आणि त्यापर्यंत त्यांनी ते तिकीट दिलेली आहे। शेवटचा प्रश्न, विजयाची किती अपेक्षा आहे? कारण निवडणूक मतदान अगदी 8 दिवसावरती येऊन ठेपलंय, 9व्या दिवशी मतमोजणी असणार आहे, निकाल त्या दिवशी लागणार आहे, किती अपेक्षा आहे विजयाची? नक्की 100% मला खात्री आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या प्रभागात पुन्हा एकदा भगवा ध्वज फडकल्याशिवाय राहणार नाही आणि विजयाची 100% खात्री तर आहेच, पण त्यावर विश्वाससुद्धा आहे मतदारांवरती। कारण ज्या प्रकारे या विभागात जनसामान्यांची आणि विविध प्रश्नसुद्धा म्हाडाविषयक असतील, कलेक्टर लँड असतील, SRA असतील, नुसते आपण समस्या नाही तर प्रश्नसुद्धा मोठे धोरणात्मक सोडवले आणि त्याच्यामुळे ह्या युवा अधिवेशनातसुद्धा बघितलं असेल की अभययोजनासुद्धा म्हाडाची आणली, कलेक्टरचा फ्रीहोल्डचा विषय आपण सोडवला, SRAमध्ये MST स्कीम आणली आणि त्याचप्रकारे इथे आपण विविध जे पुढे काय करणार आहोत हे सुद्धा मी लोकांना सांगितलेलं आहे की नुसतं पण आव्हान असं केलेलं नाही, भावनिक आव्हानसुद्धा केलेलं नाही आहे, पण इथे आपण जे काही विकासाचं काम या ठिकाणी करणार आहोत ते लोकांना मी सांगितलेलं आहे, त्याचं अपील केलेलं आहे आणि हे करण्यासाठी आपण या उमेदवार निवडून द्या, माझ्या सोबतीला त्यांना महापालिकेमध्ये पाठवा अशा प्रकारचं आवाहन केलेलं। महापालिकेमध्ये देखील विजयाचा किती विश्वास आहे? नाही, नक्कीच महापालिकेमध्ये युती आल्याशिवाय राहणार नाही, महायुती 100% त्या ठिकाणी येणार सत्तेमध्ये। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे आमदार मंगेश कुडाळकर होते आणि त्यांनी प्रतिक्रिया देत असताना सांगितलं की जे विकासाचे मुद्दे आहेत ते विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि म्हणून जनता आमच्यावरती विश्वास ठेवेल असं म्हणत असतानाच मुंबई महानगरपालिकेमध्ये युतीचा महापौर बसेल अशा पद्धती देखील आवाहन किंवा अशा पद्धती देखील विश्वास आमदार मंगेश कुडाळकर यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे। कॅमेरामन नागेश सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।